कोल्हापूर महानगरपालिकेत नव्यानं तयार करण्यात आलेल्या विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांच्या कार्यालयांचं उद्घाटन सोहळा आज आयोजित करण्यात आला। विरोधी पक्षनेते राजेश लाटकर आणि काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे यांच्या कार्यालयांचं उद्घाटन आज करण्यात आलं। आमदार सतेज पाटील, आमदार जयंत अस्कावकर यांच्यासह माजी आमदार ऋतुराज पाटील, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग यांची प्रमुख उपस्थितीत कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। नव्या कार्यालयामुळे महापालिकेतील कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी होईल। निवडणुका झाल्यावर थोडा संघर्ष असतो, मात्र कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आमची सहकार्याची भूमिका असेल, असं यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं। निवडणुका झाल्यानंतर थोडा संघर्ष असतो, परंतु सुदैवानं महायुतीच्या सत्तेत असणारे महापौर असतील, उपमहापौर असतील किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील, या सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन, कारण की शेवटी दुसऱ्या बाजूला 35चा आकडा देखील मोठा आहे आणि शेवटी निवडून कशासाठी आलो आहे आम्ही? या कोल्हापूर शहराचा विकास करण्यासाठी आलो। निवडणुकीपर्यंत राजकारण हरकत नाही, आम्ही केलेलंच आहे, आरोप प्रत्यारोप एकमेकावर केलेलंच आहे, परंतु निवडून आल्यानंतर हे शहर विकसित कसं होईल, शहराचे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहेत, बाकीच्या समस्या त्यापुढं सोडवता कसा येईल, हा आमचा महाविकास आघाडी म्हणून सहकार्याची भूमिका असणार। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक राहुल माने, दुर्वास कदम, प्रताप जाधव, अर्जुन माने, सचिन शेंडे, प्रवीण केसरकर, संजय मोहिते, ऋग्वेदा माने, दीपाली घाटगे, धनश्री कोरवी, स्वाती कांबळे यांच्यासह नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।